धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता शहरात मूक पदयात्रा काढून करण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे वडू बुद्रुक जिल्हा पुणे या संभाजी महाराजांच्या समाधी स्थळापासून धर्मज्योत आणण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून गेली 30 वर्षे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने फाल्गुन अमावास्ये दिवशी मूक पदयात्रेचे आयोजन केले जाते। नगर जिल्ह्यातील 11 तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येतो। संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी वडू बुद्रुक तुळापूर जिल्हा पुणे येथून 31 मार्च तारखेला रात्री धर्मवीर ज्वाला पेटवून नगर येथे पायी आणण्यात आली। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर जिल्हा प्रमुख बापू ठाणगे, शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थानचे शहराध्यक्ष देवीदास मुदगल, दिनेश जोशी, शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या संदर्भात बापू ठाणगे यांनी अधिक माहिती दिली। म्हणून युरात जळत्या रणात सूर्याहुनी अति दाहक धर्म भक्ती अति तीव्र जाण संभाजी छत्रपती। हर हर महादेव। 10 मार्च ते 8 एप्रिल आदरणीय भिडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन केल्याप्रमाणे गेली 30 वर्ष नगर शहर नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना महिनाभर बलिदान मास साजरा करून श्रद्धांजली वाहिली जाते। जेणेकरून महिनाभर त्या बलिदान मास केंद्रांवर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचन करून नवीन तरुण पिढीला अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी छत्रपतींनी जे बलिदान दिलंय, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी बलिदान दिलंय, त्याचं नित्य स्मरण व्हावं आणि त्यांना आदरांजली व्हावी म्हणून हा बलिदान मास साजरा केला जातो। आज 8 एप्रिल फाल्गुन वद्य अमावस्या याच दिवशी छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबाने वध केला होता, त्याचं स्मरण म्हणून धर्मवीर ज्वाला जी आपण वडू बुद्रुकून आणलेली आहे तिचं आज शहरातून मूकपदयात्रा काढण्यात आली आणि नालेगाव चौक नेप्ती चौक इथे त्यांना त्या ज्योतला विसर्जन करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलेला आहे। हर हर महादेव। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।